शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सदानंद तानाजी चव्हाण. आज शेतकरी मित्रांनो आपण डाळिंब बागेसाठी अत्यंत प्रभावी असा घरगुती सेंद्रिय खत म्हणा, अमिनो ॲसिड म्हणा, हे आपण बनवणार आहे. तर ते बनवणार आहे आपण लिंबू आणि अंडी आणि गूळ यापासून आपण चांगल्या पद्धतीचं टॉनिक बनवणार आहे. शेतकरी मित्रांनो, डाळिंबाची फळं जे तडकण्याचं प्रमाण असतं जास्त काही प्लॉटमध्ये साईज होत नाही. साईज जाग्यावर थांबल्या जाते साईज. आणि काही प्लॉटमध्ये डाळिंबाला अशा समस्या येतात की कलर ग्लेजिंग अजिबात येत नाही फळांवरती. तर त्या तिन्ही वरती जालीम उपाय आहे चांगला, लिंबू, अंडी आणि गूळ ह्यापासून बनलेले अमिनो ॲसिड. तर यासाठी लागणारं साहित्य हे अंडी आपण घेतलेले आहेत 20. तर हे 20 अंडी आणि आपण 100 अंडी आणि 10 लिटर ताक यापासून अंडा संजीवक, अंडा टॉनिक, अंड्याचं बुरशीनाशक हे बनवलेलं होतं. तर हा 100 अंड्याचा पावसाला जास्त आहे, त्याचा हा चुरा करून घेतलेला आहे आपण. हा सुद्धा आपल्याला कॅल्शियमचा स्रोत यासाठी वापरता येणार आहे. हा 100 अंड्याचा चुरा आहे. ते 20 अंडी घेतलेले आहेत. अंडी आपण न फोडताच तसेच त्या बरणीमध्ये प्लॅस्टिकच्या टाकणार आहे. आणि हे 100 लिंबू घेतलेलं आहे आपण. त्याचा रस आपण काढून घेणार आहे आता यात घालून. तर अंडी ज्या बरणीत आपण ठेवणार आहे त्यानंतर तो रस लिंबाचा आपण टाकून अंडी पूर्ण रसामध्ये बुजली पाहिजेत, तेवढा आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे. त्या अंदाजाने लिंबू आपल्याला 100-125 अशा अंदाजाने कमी जास्त होऊ शकतात. तर एवढं असं प्रमाण त्याचं घ्यायचं आहे आपल्याला. शेतकरी मित्रांनो, तर आपण कृती आपली प्रत्यक्षित चालू करू. सर्वप्रथम आपण ह्या बकेटमध्ये वस्त्र गाळ करून डायरेक्ट लिंबू गाळून घेऊया त्यामध्ये पिळून. तर हे अशा प्रकारे लिंबाचा रस आपण ह्या बकेटमध्ये घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळ्याचं दिवस चालू झाले आहेत. लिंबाचा रेट खूप जास्त आता वाढायला लागलेला आहे. तर थोड्याफार प्रमाणात डागी जरी लिंब असेल, कमी खर्चात आपलं कमी स्वस्तामध्ये बसतं हे, तरी चालतं. याला आपल्याला काय फक्त ह्याचा रस महत्त्वाचा आहे. तर त्यामुळं लिंब थोडी ह्या असली तरी चालतात आपल्याला 2 नंबरमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, डाळिंबालाच म्हणून नाही याचा वापर, प्रत्येक कुठल्याही पिकाला आपण याचा वापर करू शकतो. कारण अमिनो ॲसिड साईज असेल, अमिनो ॲसिड लागते. सकाळी कमी असेल अमिनो ॲसिड पाहिजे, सेटिंग अमिनो ॲसिड. त्यामुळं विविध प्रकारचे आपण सुद्धा अमिनो ॲसिड घरगुती तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला खूप छान लागत आहे. आणि कमी खर्चात एवढ्या कमी ह्याच्यात आणि असंच एकदम चांगला रिझल्ट लागायसारखं घरगुती जर होत असेल तर काय करायला सगळ्यांना अडचण नाही. त्याचा साईड इफेक्ट तर अजिबात नाही रासायनिकसारखा. त्यामुळं असे प्रयोग तुम्ही सुद्धा करून बघायला पाहिजेत. आज मातीची नापिकी लक्षात घेता 80 ते 90% ऑर्गेनिक जैविक जो शेती अवलंबतोय त्याचीच जमीन बी टेकणार आहे आणि पीक जोमात येणार आहे. केलेला उत्पन्नसुद्धा रेकॉर्ड ब्रेक माती चांगली असेल तर निघतंय. तर लिंबू आपले सगळे आपण पिळून घेतलेले आहेत, ह्यामध्ये रस काढून घेतला सगळा. तर आता पुढची प्रक्रिया आपण करूया. हा एक 2 लिटरच्या आसपास रस निघालेला आहे लिंबाचा.
ही बरणी आपण प्लॅस्टिकची घेतलेली आहे सर्वप्रथम. तर यासाठी प्लॅस्टिकची बरणी किंवा काचेची बरणी बी आपण घेऊ शकतो. ह्या बरणीमध्ये आपण सर्वप्रथम हे 100 अंड्याचं कवचालं आणि हे अंडी हे आधी यामध्ये टाकून घेणार आहे बरणीमध्ये. अंडी आपण 20 अंडी यामध्ये टाकून घेणार आहे सर्वप्रथम. अंडी हाय अशीच टाकायची आपल्याला न फोडता कवचाल्यासहित, कारण लिंबाच्या रस त्यामध्ये आपण ॲड करणार आहे. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असल्यामुळं ते त्याचं कार्य चालू करणार आहे. हे अंडे आपण बरणीत टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि आता हा अंड्याचा चुरा, हा असा अंड्याचा चुरा आपण 100 अंड्याचा चुरा करून घेतलेला आहे. हे अंडे आपण धुवून घेतलेले आहेत, कारण त्याला बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव त्याला चिटकलेला असतो होऊ नये म्हणून आपण ते अंडे धुवून घेतलेले आहेत. हा चुरा आपण 100 अंड्याला यामध्ये टाकलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे अंडे टाकून घेतल्यानंतर आपण आता हे लिंबाचा रस यामध्ये ॲड करणार आहे. हे बघायची प्रक्रिया शेतकरी मित्रांनो चालू झालेली आहे. लिंबाचा रस टाकल्यानंतर ह्या सायट्रिक ॲसिडमुळं त्याचं प्रक्रिया चालू झालेली आहे. हा फेस जो दिसतोय आपल्याला तो त्याची आपल्या ती इनोची कशी प्रक्रिया होती तशी प्रक्रिया याची चालू झालेली आहे. तर त्याला आपण डायरेक्ट टोपण लावून पॅक करू शकत नाही, कारण हा जो आता गॅस जो ह्यातून दिसतोय आपल्याला, तर त्या गॅसमुळं आपली बरणी किंवा काचेची बरणी असेल किंवा प्लॅस्टिक असेल ते तडकण्याची शक्यता असते. त्यामुळं असं टोपण ह्याला पॅक न लावता त्या कापडाच्या साह्यानं आपण त्याला असं बांधून घ्यायचं आहे याला पॅक, कारण ऑक्सिजन आत बाहेर होणार आहे गॅस आपला, त्यामुळं त्याचं बांधून घ्यायचं. ते बघू शकता तुम्ही. एक नंबर क्वालिटी तयार होणार आहे आता. तर 5 ते 6 दिवसानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये एक अर्धा किलो काळा गूळ आपल्याला ॲड करायचा आहे, कारण जीवाणूची संख्या वाढण्यासाठी आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे 5 ते 6 दिवसानंतर. तर नंतर गूळ ॲड केल्यानंतर हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे काठीच्या साह्यानं, कारण आपली ती अंडी लबरासारखी एकदम होणार आहेत मऊ 6 दिवसानंतर. त्यामध्ये गूळ ॲड करून आपल्याला काठीच्या साह्यानं पूर्ण अंडी राहिलेली त्यातमध्ये रसामध्ये आणि गुळामध्ये एकजीव पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर एक 10 दिवस आपल्याला हाय असं कापड लावून ठेवायचं आहे, आणि शक्यतो कापडच लावायचं, कारण आत्ता जसं तुम्ही बघितलंय गॅस बाहेर येतोय त्याचा, तसं गॅस त्याचा तयार जास्त प्रमाणात होतोय, त्यामुळे कापडच वर शक्यतो लावायचं आहे त्याला आपल्याला. आणि 15 गूळ टाकल्यानंतर एक 10 ते 15 दिवसानंतर पूर्ण एकजीव हे द्रावण तयार होणार आहे आपल्याला वापरण्यासाठी. तर याचं प्रमाण 1 मिली स्प्रेसाठी घ्यायचं आहे आपल्याला, आणि जर ड्रीप ॲप्लिकेशन करायचं असेल तर 1 एकरासाठी 200 लिटर पाण्यात 1 लिटर आपल्याला हे घ्यायचं आहे. तर याचे उत्तम रिझल्ट आपल्याला लागलेले आहेत, त्यामुळे आपण हे वारंवार तयार करत असतो. हे शक्यतो जेवढं घरी आपल्याला बनवता येईल नैसर्गिक तेवढं करून आपण वापरण्याचा प्रयत्न करतो आहे.
आणि तर कॅल्शियमची कमतरता भरून तर निघणारच आहे यापासून. आणि दुसरी गोष्ट फळ तडकणे, कॅल्शियमची कमतरता असते की फळ तडकतात. आणि साईज आणि चकाकी यासाठी जबरदस्त रिझल्ट ह्याचा आपल्याला लागणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.